2019 मध्ये चीनमध्ये जगभर पसरलेल्या एका व्हायरसने आजवर कधी न पाहिलेला मृत्यूचा थरार जगाला दाखवला. आजही कोविडच्या काळातील परिस्थिती मन हेलावून टाकते. या कोरोनाच्या काळात अनेक कुटुंब नष्ट झाले, कित्येकांची मुलं पोरकी झाली, आई वडील एकटे पडले. यातून अनेक जण अजूनही बाहेर पडलेले नाहीयेत. कोविडने जग थांबवलं होतं, लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. असं असताना चीनमधून आणखी एका व्हायरसचा प्रसाराच्या चर्चा होत आहेत. चीनमधील लोकांनी भरगच्च भरलेली हॉस्पिटल्स, तोंडाला मास्क लावून बसलेले लोक, रडणारी लहान मुलं, त्यांना सांभाळणारे आई वडील आणि या परिस्थितीचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओने पुन्हा एकदा जगभरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केले. या व्हायरसची तीव्रता देखील कोविड सारखीच असून या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय. काही माध्यमातून चीनमध्ये आणीबाणी जाहीर केल्याचा दावाही केला जातोय. या सगळ्या चर्चा आणि बातम्यांच्या मागे नेमकं कारण काय आहे, कोणता आहे हा व्हायरस आणि याची लक्षणं काय आहेत, यावर काही औषध उपचार आहे का आणि चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसमुळे जगाला काळजी करण्याचं काही कारण आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून पाहूयात. नमस्कार, तुम्ही पाहताय ट्रेन युअर ब्रेन. सगळ्यात आधी हा व्हायरस नेमका आहे काय ते पाहूयात. चीन कोविड नंतर आता नव्या व्हायरसशी झगडत आहे. या व्हायरसचं नाव आहे ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस, अर्थात याला HMPV देखील म्हटलं जातंय. हा व्हायरस RNA व्हायरस आहे, म्हणजेच श्वसन संस्थेवर परिणाम करणारा व्हायरस. या व्हायरसची सुरुवात देखील चीनच्या वुहान शहरातून झाल्याचं बोललं जाते. हा व्हायरस जरी आता चर्चेत आला असला तरी जवळपास 6 दशकांपासून हा व्हायरस अस्तित्वात असल्याचं सांगितलं जाते. सगळ्या ऋतूंमध्ये हा व्हायरस वातावरणात असतोच, पण हिवाळ्यात हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असू शकतो. 2021 मध्ये एका डच संशोधकाला एका लहान मुलाच्या नमुन्यात हा व्हायरस पहिल्यांदा आढळला होता. पण या व्हायरसमुळे आजवर पेंडेमिक सारखी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती असं सांगण्यात जाते. या नव्या व्हायरसची लक्षणं कोविड व्हायरस सारखीच असल्याचं सांगितलं जातंय. या व्हायरसमुळे काय त्रास होतो आणि काय आहेत याची लक्षणं थोडक्यात पाहूयात. CDC म्हणजे सेंटर्स ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन नुसार साधारणपणे सर्दीमध्ये जी लक्षणं दिसतात तशीच लक्षणं HMPV व्हायरसमध्ये दिसतात. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे आणि घशात खवखव अशा या व्हायरसची लक्षणं. या व्हायरसचा प्रसार या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींकडून होतो. या व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून, या व्यक्तीच्या स्पर्शातून किंवा संपर्कात आल्यावर देखील हा व्हायरस पसरतो. या आजाराचा सगळ्यात जास्त धोका लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना जास्त आहे. विशेषतः 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 65 वर्षावरील लोकांना या व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका असल्याचं सांगितलं जातंय. तसंच CDCने म्हटलंय की अस्थमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये आणि ज्यांची इम्युन सिस्टीम कमजोर आहे अशा लोकांना संसर्गाचा जास्त धोका असू शकतो. या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच वुहानसह इतरही शहरात वेगाने हा व्हायरसचा उद्रेक होत असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येतंय. आता या व्हायरसमुळे चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे बघूया. खरं तर चीनकडून आतापर्यंत या व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थितीबद्दल कसलीही माहिती अजूनही देण्यात आलेली नाहीये. मात्र सोशल मीडियावर चीनच्या हॉस्पिटलमधील फोटो बघून लोकांकडून चीनमधल्या परिस्थितीचा अंदाजा लावला जातोय. सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टमधून चीनच्या हॉस्पिटल्स आणि स्मशानभूमीमध्ये गर्दी वाढत असल्याची माहिती मिळत आहे. वुहान शहरातील जनजीवन यामुळे विस्कळीत झाले असल्याचं बोललं जातंय. पण चीनकडून कसल्याही प्रकारे या माहितीला दुजोरा दिला गेला नाहीये. HMPV सोबतच इन्फ्लुएन्झा, मायक्लोप्लाझ्मा निमोनिया आणि COVID-19 ची प्रकरणं देखील या दिवसांमध्ये नोंदवली जात आहेत. यामुळे रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं CDC कडून सांगण्यात येत आहे. तसेच 16 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान HMPVचा संसर्ग अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलाय. रायटर्सच्या अहवालानुसार हा व्हायरस वर नियंत्रण ठेवल्यामुळे आणि
यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थिती हाताळण्यासाठी चीनकडून वेगवेगळी यंत्रणा केली जाते असं सांगण्यात येत आहे. एकंदरीतच या व्हायरसमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या सगळीकडे आहेत. 5 वर्षांपूर्वी चीनच्या याच वुहान शहरातून पसरलेल्या कोविडने जगाला हैराण केलं होतं. 30 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारी घोषित केली होती. जगभरात कोविडच्या 70 कोटीहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, तर 70 लाखाहून अधिक लोकांची मृत्यूची नोंदही आहे. कोविडच्या या कटू अनुभवानंतर HMPVने जगाची चिंता आता पुन्हा एकदा वाढवल्याचं बोललं जातंय, कारण अजून तरी या आजारावर कसलीही व्हॅक्सिन उपलब्ध नाहीये. या आजारात दिसणाऱ्या लक्षणांवरून पेशंटवर उपचार केले जातात. तसेच या व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून कोविडच्या काळात घेतली तशीच काळजी घेण्याचा गरज असल्याचं सांगितलं जातंय. मास्क वापरणे, संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून दूर राहणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हा व्हायरस चीनच्या बाहेर गेल्याचे केसेस आढळल्या नाहीयेत. त्यामुळे सध्या तरी काळजी करण्यासारखं कारण नाहीये. मात्र कोविडच्या परिणामांना अजूनही सामोरे जाणाऱ्या जगाकडून आधीच हा व्हायरसला रोखण्यासाठी काळजी घेतली जाते. भारतातील आरोग्य यंत्रणा या आजारावर आणि चीनमधल्या परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती मिळते. विमानतळावर अजून तरी या व्हायरसमुळे काही विशेष स्क्रीनिंग होत नसलं तरी श्वसनाचे आजार असणाऱ्या लोकांसाठी आरोग्य यंत्रणा उपलब्ध आहे. थोडक्यात चीनमध्ये पसरत असलेल्या HMP व्हायरस अजून तरी चीनमधल्या शहरांपर्यंतच मर्यादित असला तरी पुन्हा एकदा चीनमधल्या व्हायरसने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमची मतं काय आहेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेन युअर ब्रेन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.